नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण स्टॉक्सचा ॲनालिसिस करणार आहोत. तो आहे बाटा इंडिया. बाटा इंडियामध्ये आपण आपला एंट्री प्लॅन कसा केला, टार्गेट कशी डिसाईड केले आणि स्टॉप लॉस कसा डिसाईड केला आहे आणि येणाऱ्या ज्या मूव्ह आहेत या कशा कशा असतील त्याचं एकदा आपण डिटेलमध्ये डिस्कशन करून घेऊया. बाटा इंडिया हा सगळ्यांना वेल नोन ब्रँड आहे, जो फुटवेअर ब्रँड आहे. या स्टॉकमध्ये बऱ्याच दिवसांपासून एक डाऊन ट्रेंड आहे आणि तो चांगल्यापैकी सस्टेंट झाला आहे. आता मार्केट स्टेबल असल्यामुळं, मार्केट एक चांगल्या मूला असल्यामुळं बाटा इंडियामध्ये सुद्धा आपण एक चांगली मूव्ह बघू शकतो. आणि ते आपण कसं ठरवतोय, कसं डिसाईड करतोय, सगळ्यात पहिले जे आपण एंट्री प्लॅन केले होते 1335 ते 1380 या दोन लाईन आपण मार्क करून घेऊया. 1335 ऑलमोस्ट ते 1380. राईट. सो 1335 ते 1380 या इन बिटवीन आपण आपली एंट्री प्लॅन केली होती. ही एंट्री प्लॅन केल्यानंतर या स्टॉकमध्ये खूप दिवसानंतर, ऑलमोस्ट 2 महिन्यांच्या वेटिंगनंतर आज 2 दिवसापूर्वी आपल्याला एक चांगली मूव्ह बघायला भेटली आहे. ती मूव्ह कशी आली आणि काय मार्केट चेक करत असतं, कारण की जे पर्सन्स असतात त्यांची मेंटॅलिटी असते की यार मला आजच्या आज चांगले रिटर्न भेटले पाहिजे. तर असं मार्केटमध्ये कधीच होत नाही. असं मार्केटमध्ये एकाच स्ट्रक्चरमध्ये होतं, ज्याचं नाव आहे ऑप्शन. आणि ऑप्शन ट्रेडिंग जो करतो, जो बायर म्हणून काम करतो आहे, तो ऑलमोस्ट लॉसेस सहन करतो आहे, ज्याला नॉलेज नाही आहे. कारण की तो फक्त एका दिवसात पैसा कमवत असतो. राईट. आज पैसा कमवला, उद्या घालवणार, उद्या पैसा कमवणार, परवा घालवणार. सेम कंडिशन कंटिन्युअसली चालू राहणार आणि तो कंटिन्युअसली लॉसेसमध्येच राहणार. सो त्यापेक्षा बेटर आहे गो टू द इन्व्हेस्टमेंट. बिगिनर आहात तर सुरुवात इथनंच करा, इन्व्हेस्टमेंट करा आणि पैसा कमवा. मित्रांनो, पैसा हा खूप कष्टाचा आहे, ते तुम्हालाही माहिती आहे, मलासुद्धा माहिती आहे. खूप कष्टाने पैसा कमवावा लागतो आहे आणि याचं प्रॉपर नॉलेज, प्रॉपर डायरेक्शन घेतल्याशिवाय कुठेही इन्व्हेस्ट करू नका, कुठेही ट्रेडिंग करू नका. प्रॉपर एज्युकेशन घ्या. हा व्हिडिओ कम्प्लिटली एज्युकेशनल व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी टेक्निकली एक्सप्लेन करणार आहे की या स्टॉकमध्ये आपण एंट्री घेतल्यानंतर हा कुठं जाऊ शकतो, का वर जाऊ शकतो, कसं फॉर्मेशन होऊ शकतं. तर या ज्या गोष्टी आहेत आपण एक इन डिटेलमध्ये डिस्कस करून घेऊया. राईट. सो तर मी पेन्सिलनी या 2 ज्या कॅन्डल्स मार्क केल्या आहेत, इथं काहीतरी पर्पज आहे मार्क करण्याचा. राईट. फर्स्ट ऑफ ऑल, जो स्टॉकमध्ये आपण कंटिन्युअसली जो डाऊनफॉल बघत होतो, इथं कंटिन्युअसली डाऊनफॉल बघत असताना इथं स्टॉकमध्ये ब्रेक लागला. राईट. आता ब्रेक लागला हे कसं ओळखायचं, जेव्हा स्टॉक हा अप ट्रेंड मोमेंटला होतो. आता अप ट्रेंड पण कसं ओळखायचं हे पण आपल्याला महत्त्वाचं आहे ना. तर अप ट्रेंड ओळखण्यासाठी एक बेसिक फंड आहे. जिथं मार्केट स्टेबल होतं, त्या स्टेबल कंडिशननंतर एक सपोज मार्केट डाऊन ट्रेंडला आहे. राईट. डाऊन ट्रेंडला असताना एका पर्टिक्युलर स्टेजला मार्केट जेव्हा स्टेबल होतं, स्टेबल झाल्यानंतर तिथून हायर हायज आणि हायर लो, हायर हायज आणि हायर लो असं फॉर्मेशन जेव्हा क्रिएट व्हायला लागतं, त्या लाईनला किंवा तो जो स्ट्रक्चर जो फॉर्म होतो आहे, या लाईनला आपण किंवा या स्ट्रक्चरला आपण अप ट्रेंड असं म्हणतो. राईट. आता हा अप ट्रेंड ब्रेकआउट झाल्यानंतर जेव्हा लोअर लोज, लोअर हाय, लोअर लोज, लोअर हाय असे फॉर्म होतात, तेव्हा त्याला डाऊन ट्रेंड असं म्हणतो. तर आता आपण डिस्कस करतोय बाटा इंडिया. बाटा इंडियामध्ये अप ट्रेंड प्रिपेअर होण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण की मार्केट एका स्टेबल कंडिशननंतर जे कॅन्डलचं जे फॉर्मेशन झालं आहे, ही कॅन्डल एक एक्सप्लोसिव्ह मूव्ह म्हणून कन्सिडर केलं जाते. एक्सप्लोसिव्ह म्हणजे काय, की इथं जी कॅन्डलची जी स्ट्रेंथ आहे ही खूप सॉलिड आहे. आता कॅन्डलची स्ट्रेंथ सॉलिड आहे म्हणजे काय, कळलं का तुम्हाला? काहीच कळलं नाही. मला माहिती आहे ना कुठं कळणार नाही, कुठं नाही. आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया ना, टेन्शन घेऊ नका. तर सगळ्यात पहिले एका कॅन्डलला मी मार्क करतो पहिले. राईट. सो ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल काय डिनोट करते, परत एकदा मार्क करतो. ही कॅन्डल काय डिनोट करते, सपोज असं कन्सिडर करा की या पुढच्या कॅन्डल नाही आहे. राईट. याच्यासाठी मी काय करतो, याला तिकडं मूव्ह करून घेतो, इनविजिबल करून देतो. राईट. ही कॅन्डल काय डिनोट करते आता, की कंप्लीट सेलिंग प्रेशर. आता हे सेलिंग प्रेशर आल्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आलं सुद्धा, कॅन्डल खूप सेलिंग प्रेशराईजने खाली गेली आहे. बट ही खाली गेली आहे, पण नंतर वर येईल का नाही येईल याचं कन्फर्मेशन कोण देणार? तर सगळ्यात पहिले ही जी सेलिंग कॅन्डल होती, आता ही सेलिंग कॅन्डल ओळखायची कशी, याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेत, ते पण एकदा डिटेलमध्ये जाऊन चेक करा. नसेल कोणाला भेटले, आपण परत यावर डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. तोपर्यंत जस्ट आजचं जे
इंटेन्शन आहे आपलं बाटा इंडियाचं डिस्कशन आहे ते आपण फिनिश करून घेऊया आणि लगेच दुसऱ्या व्हिडिओकडे जाऊया, राईट. सो त्या सेलिंग प्रेशरमुळे काय झालं आहे की मार्केट जे बाटा इंडिया आहे तो कंटिन्युअसली खालीसुद्धा आला. 1420च्या आसपास होता स्टॉक, 1420वरनं ऑलमोस्ट 1280पर्यंत स्टॉक आला आहे, राईट. 1280पर्यंत स्टॉक आला आणि इथून मार्केटमध्ये इथून बाटा इंडियामध्ये परत एक मूव आली. आता ही मूव आल्यानंतर आपल्याला काय चेक करायचं होतं, हे जे सेलिंग कॅन्डल होतं ना त्या कॅन्डलच्या वरती एक कॅन्डल कम्प्लिटली एक सॉलिड प्रेशरनी क्लोजिंग झाली पाहिजे होती, राईट. सो पुढची जी कॅन्डल आहे ही कॅन्डल जी आपण एक्सपेक्ट करत होतो, ह्या कॅन्डलचं फॉर्मेशन कसं झालं आहे, एक सॉलिड कॅन्डल झाली आहे. जे रिस्की ट्रेडर किंवा रिस्की इन्व्हेस्टर आहेत त्यांनी ऑब्वियसली आपण जे झोन मार्क केलेत इथं एंट्री केलेली आहे आणि जो स्टॉप लॉस आपण दिला होता 1260 तो ऑलरेडी त्यांनी लावला आहे, राईट. हा स्टॉप लॉस त्यासाठीच असतो. ही जी एंट्री प्लॅन केली आहे जे एकदम सेफ झोनमध्ये खेळायचं आहे त्यांना काय करायचं आहे की जेव्हा ही एक्सक्लुसिव्ह कॅन्डल फॉर्म होणार याच्यानंतर मार्केट याच्यानंतर जो स्टॉक वरती जाणार, वरती झाल्यानंतर जेव्हा रिटेस्ट होणार, रिटेस्ट झाल्यानंतरच आपली एंट्री प्लॅन करायची आहे, तोपर्यंत त्यांनी एंट्री प्लॅन करायची नाही. बट कोणालाही वाटतं ना स्टॉक हा आपल्याला स्वस्तात भेटला पाहिजे, स्वस्तात भेटला पाहिजे याचा अर्थ काय की आपली एंट्री आपण इथंच प्लॅन केली पाहिजे आणि स्टॉप लॉस हा स्ट्रिक्टली लावायलाच पाहिजे. सो मी माझी एंट्री त्या ठिकाणीच प्लॅन केली. 1335 ते 1380 या बिटवीनमध्ये माझी बाईंग होती. इथं बाईंग केल्यानंतर ही एक्सक्लुसिव्ह मूव ही कॅन्डल फॉर्म झाली. ही कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर वेट केला आपण की जी सेलिंग कॅन्डल होती, ही जी सेलिंग कॅन्डल आहे या सेलिंग कॅन्डलच्या वरती एका कॅन्डलची एक्सक्लुसिव्ह मूव आणि क्लोजिंग होणं गरजेची आहे. सो ही कॅन्डल फॉर्म झाली, याची क्लोजिंग या कॅन्डलच्या वरती झाली. वरती झाल्यानंतर पुढची कॅन्डलसुद्धा सस्टेन झाली आणि आपण या स्टॉकमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये जस्ट एक असं फॉर्मेशन कंटिन्युअसली बघू शकतो. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की अप ट्रेंड हा कसा फॉर्म होतो, तिथं हायर हाईज आणि हायर लो फॉर्मेशन प्रिपेअर होतं आणि तिथून स्टॉक हा आपल्याला चांगले रिटर्न्स द्यायला रेडी होतो, राईट. सो जस्ट मी स्टॉकमध्ये तुमचा जास्त वेळ न घेता एक्सप्लेन करतो की काय होतं आहे. इथनं काय झालं आहे, इथं हायर हाईजचं फॉर्मेशन झालं आहे. जस्ट मी इथं लिहितो मार्केटमध्ये जे फॉर्मेशन झालं आहे होणार आहे, हायर हाय इथं फॉर्मेशन झालं आहे आणि त्याच्यानंतर परत जेव्हा स्टॉक रिटेस्टला येणार, मी एक शब्द वापरत होता जे सेफ आहे, रिटेस्टला आल्यानंतर स्टॉकला बाय करा, तर हे लोअर हायच्या ठिकाणी आपल्याला बाईंग करायचं आहे. सो इथं मी मार्किंग करतो आहे लोअर हाय, राईट. सो मार्केटमध्ये अपट्रेंड फॉर्मेशन जरुरी आहे, अपट्रेंड फॉर्मेशन जरुरी आहे आणि येस. सो आता काय करतो आहे मी इथं एक जस्ट ट्रेंड लाईन मार्क करतो आहे की ही जी ट्रेंड लाईन आहे ना हीच कंटिन्यू होणार मार्केटमध्ये, बाटा इंडियामध्ये हीच ट्रेंड लाईन कंटिन्यू होणार. सो होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा की पुढच्या अजून कुठल्या स्टॉकबद्दल तुम्हाला जास्त माहिती पाहिजे आणि अजून आपण आज येणाऱ्या 1-2 दिवसात खूप साऱ्या स्टॉकचं ॲनालिसिस पटापट करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेअर करायला आणि तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आवडेल सुद्धा. सो आपण नवनवीन स्टॉकसाठी प्लीज चॅनलचं बेल आयकन क्लिक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.